श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. म्हणजेच आता बघा, आषाढी एकादशी ही जवळ आलेली आहे आणि आजपासूनच तुकाराम महाराजांच्या पालखीचं आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं जे प्रस्थान आहे तर ते झालेलं आहे आणि आषाढी एकादशी ही जी आहे तर ती जवळ आलेली आहे. तर 2026मध्ये आषाढी एकादशी कधी असणार आहे, आपल्याला आषाढी एकादशीचं व्रत कसं करायचं आहे, या दिवशी कोणत्या चुका टाळायच्या आहे, म्हणजे या दिवशी आपण काय केलं पाहिजे, काय करू नये, त्यासोबतच पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे, आपल्याला कोणते पदार्थ खाणं या दिवशी वर्ज्य करायचं आहेत, त्यासोबतच या वेळेत चुकूनही पूजा करू नका. जर आपण या वेळेत पूजा केली तर या व्रताचं अजिबात आपल्याला फळ मिळणार नाही. पूजेचा शुभ मुहूर्त काय असणार आहे याविषयीची संपूर्ण माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. अतिशय महत्त्वाची माहिती असणार आहे, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्की पहा, म्हणजे याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल. आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे याची माहिती सर्वांनाच मिळेल. तर यंदा म्हणजे बघा, एकादशी जी आहे तर ती नेमकी 24 जुलैला असणार आहे की 25 जुलैला असणार आहे, अशा संभ्रम या व्रताविषयी निर्माण झालेला आहे. त्याची देखील आपण माहिती व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहोत. चला तर मग अशा नवीन सुंदर व्हिडिओला सुरुवात करूया. तरी यंदा आषाढी एकादशी आहे तर ती बघा 25 जुलैला असणार आहे. तर आषाढी एकादशीला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व दिलं आहे. धार्मिक दृष्टीनं ही एकादशी अतिशय महत्त्वाची आणि पवित्र मानली जात असते. आपल्या हातून कळत नकळत घडलेल्या जे पापकर्म आहे त्यापासून मुक्तता मिळावी यासाठी आपण सर्वजण हे आषाढी एकादशीचं व्रत जे आहे तर ते करत असतो. आणि आषाढी एकादशी ही बघा देवशयनी एकादशी, शयनी एकादशी, हरिशयनी एकादशी म्हणून देखील ओळखली जात असते. आणि या आषाढी एकादशीपासूनच भगवान श्रीहरी विष्णू 4 महिने योग निद्रेत जात असतात आणि कार्तिक एकादशीच्या दिवशी ते या योगनिद्रेतून जागे होत असतात. आणि हे 4 महिने जे आहेत तर ते योगनिद्रेमध्ये असल्यामुळे या पृथ्वीचा किंवा या ब्रह्मांडाचा जो पालनपोषणाचं जे कार्य आहे तर ते भगवान शिवशंकरांकडे असतं असं म्हटलं जातं. आणि ही एकादशी भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असते आणि सर्व एकादशींमध्ये ही सर्वश्रेष्ठ एकादशी म्हणून देखील ओळखली जात असते. तर यंदा आषाढी एकादशी ही बघा म्हणजे 2026मध्ये 25 जुलै 2026 रोजी आली आहे. तर ही जी तिथी आहे एकादशी तिथी तर ती 24 जुलै 2026ला सुरू होत आहे. तर ती 24 जुलै 2026 रोजी सकाळी 9:12 त्या एकादशी तिथीची सुरुवात होत आहे आणि ती 25 जुलैला सकाळी 11:34 समाप्त होणार आहे. तर 2 दिवशी सलग ही तिथी आल्यामुळं बऱ्याच जणांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे की नेमकं एकादशीचं व्रत आपण 24 जुलैला करायचं की 25 जुलैला करायचं. तर बघा, उगवत्या तिथीनुसार आपल्याला हे एकादशीचं व्रत 25 जुलै रोजी करायचं आहे. तर हे व्रत जे आहे तर ते 25 जुलैला आपण करायचं आहे. आणि या व्रताची सांगता म्हणजेच पारण वेळ जी आहे तर ती 26 जुलै 2026ला असणार आहे. तर हे व्रत आपल्याला 25 जुलैच्या दिवशी करायचं आहे. या दिवशी आपण लवकर उठावं, स्वच्छ स्नान करावं, सूर्यदेवांना अर्घ्य द्यावं. आपल्या देवघरामध्ये जर बाळकृष्णाची मूर्ती असेल, भगवान श्रीहरी विष्णूंची मूर्ती असेल किंवा अगदीच बाळकृष्णाची जरी मूर्ती असली तरी त्यावरती आपल्याला पंचामृतानं किंवा निरशा दुधानं अभिषेक करायचा आहे, त्यांची विधिवत पूजा करून घ्यायची आहे.
त्यांना त्यांच्या आवडीच्या पिवळ्या रंगाच्या वस्तू अर्पण करायच्या आहेत. म्हणजे पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाचं वस्त्र, पिवळ्या रंगाची मिठाई, हे जे पदार्थ आहेत तर ते आपण आवर्जून अर्पण करायचे आहेत. त्यासोबतच त्यांना प्रिय असणारं तुळशीपत्र, हे तुळशीपत्र आवर्जून या दिवशी भगवान श्री हरिविष्णूंना अर्पण करायचं आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावायची आहे. या दिवशी आवर्जून आपण शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर आता ही सर्व पूजा आपण तर दरवर्षीप्रमाणे सकाळी करत असतो, पण यावर्षी पूजेचा जो शुभ मुहूर्त असणार आहे तर तो सकाळी 6 ते 8 हा असणार आहे. तर या वेळेमध्ये आपल्याला सकाळी जर पूजा करणार असाल तर 6 ते 8 या वेळेमध्ये भगवान श्री हरिविष्णूंची पूजा करायची आहे. कारण की प्रत्येक पूजा जी असते तर ती शुभ मुहूर्तामध्ये केली गेली तरच त्याचं पुण्यफळ हे आपल्याला प्राप्त होत असतं. आणि राहू काळ जो असा असतो की त्या राहू काळामध्ये कोणतं शुभ कार्य असेल किंवा पूजापाठ असतील तर ते केले जात नाही, ते वर्ज मानले जात असतात. आणि हा राहू काळ जो असणार आहे तर तो 25 जुलैच्या दिवशी बघा सकाळी 9 वाजल्यापासून ते 10:30 असणार आहे. तर फक्त या वेळेमध्ये आपल्याला चुकूनही ही जी पूजा आहे तर ती अजिबात करायची नाही. पूजेचा शुभ मुहूर्त हा बघा 25 जुलै 2026 रोजी सकाळी 6 वाजल्यापासून ते 8 वाजेपर्यंत असणार आहे. या 2 तासांच्या काळामध्येच आपल्याला भगवान श्री हरिविष्णूंची पूजा ही करायची आहे. आता या दिवशी व्रत करताना आपण कोणते नियम पाळायचे आहेत तर बघा या दिवशी काय करावं किंवा काय करू नये याविषयी माहिती पाहूयात. तर या दिवशी आपण आपल्या घरामध्ये मांसाहार जो आहे तर तो वर्ज करायचा आहे. त्यासोबतच आपण आपल्या घरामध्ये तांदळापासून बनवलेले जे पदार्थ आहेत तर ते चुकूनही या दिवशी खाऊ नयेत किंवा उपवास सोडताना सुद्धा हे जे पदार्थ आहेत तर ते चुकूनही खाऊ नयेत. त्यासोबतच तामसी पदार्थांचं सेवन जे आहे तर ते सुद्धा या दिवशी करणं टाळावं. आता सर्वजण एकादशी म्हटल्यावरती तुळशीला जल अर्पण करतात, तर एकादशीच्या दिवशी तुळशीला चुकूनही जल अर्पण करू नये किंवा तुळशीला स्पर्श करू नये, तुळशीची पानं तोडू नयेत. आपल्याला जर भगवान श्री हरिविष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं असेल तर ते 1 दिवस अगोदरच आपल्याला तोडून ठेवायचं आहे किंवा तुळशीच्या कुंडीमध्ये गळून पडलेलं जे तुळशीपत्र असतं तर ते सुद्धा आपण अर्पण केलं तरीही चालतं. तर या ज्या काही चुका आहेत तर त्या आपल्याला टाळायच्या आहेत, कारण की या दिवशीसुद्धा तुळशीचं व्रत असतं आणि आपण जर तुळशीला पाणी अर्पण केलं तर त्या व्रतामध्ये खंड पडू शकतो. आणि तुळस ही साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप मानली जात असते आणि यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी जी आहे तर ती आपल्यावरती नाराज होऊ शकते, तिची अवकृपा आपल्यावरती होऊ शकते. म्हणून या ज्या काही चुका आहेत तर त्या आपण या एकादशीच्या दिवशी करणं टाळायचं आहे. अपशब्द बोलणं देखील आपल्याला या दिवशी टाळायचं आहे. त्यासोबतच आपण या दिवशी दिवसभर व्रत करायचं आहे, म्हणजे उपवास करायचा आहे. भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. जास्तीत जास्त आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे. आता पाहूया हे जे व्रत आहे तर ते कधी आपल्याला सोडायचं आहे किंवा पारण वेळ काय असणार आहे. तर पारण वेळ जी आहे तर ती 26 जुलै 2026 रोजी आहे. सकाळी 5:30 ते सकाळी 8:30 हे आपण पारण सोडू शकतो. तर अशा पद्धतीनं हे नियम पाळून आपल्याला हे जे व्रत आहे तर ते करायचं आहे. हे आषाढी एकादशीचं व्रत फक्त वर्षातून एकदाच करता येत असतं आणि संपूर्ण वर्षामध्ये येणाऱ्या एकादशींमध्ये ही एकादशी सर्वश्रेष्ठ मानली जात असते. त्यामुळे संपूर्ण वर्षामध्ये आपण केलेल्या सर्व एकादशींचं फळ जे आहे तर ते आपल्याला हे एकादशीचं व्रत केल्यानं प्राप्त होत असतं. हे एकादशीचं व्रत केल्यामुळे आपल्यावरती भगवान श्री हरिविष्णूंची विशेष कृपा राहत असते आणि ज्या घरामध्ये भगवान श्री हरिविष्णूंची सेवा केली जाते, उपासना केली जाते, त्या घरामध्ये माता लक्ष्मी या आपोआप प्रसन्न होत असतात. माता लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं. आपल्याला सर्व पापकर्मातून मुक्तता मिळत असते. म्हणून हे एकादशीचं व्रत जे आहे तर ते बऱ्याच व्यक्ती
आवर्जून करत असतात. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे एकादशीचं व्रत जे आहे तर ते केलं जात असतं. अगदी भक्तिभावाने श्रद्धेनं आपण कोणतीही पूजा केली, पाठ केले तर त्याचं 100% फळ हे आपल्याला नक्कीच प्राप्त होतं.